शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आहोत हेमलकसामध्ये. चलो थोडं सकाळ सकाळी वॉकिंग करून येऊ, राऊंड मारून येऊ, बघूया. आपण इथे थांबलोय डॉक्टर प्रकाश आमटेंच्या हेमलकसामध्ये आपण आहोत. बाकी मला वाटतं प्राण्यांचं शूट करून तिथे परमिशन नाही आहे, पण आपण इथल्या वातावरणाचा तरी आनंद घेऊ शकतो. मित्रांनो, बघू शकता परिसर किती छान आहे. आणि आपण आलो आहोत लोक पेरातरी प्रकल्प हेमलकसा LBP. आणि इथे आपण स्टे केलाय, थांबलोय. बघू शकता तुम्ही छान पैकी. बघू आपण आता भाऊंना म्हणजेच डॉक्टर प्रकाश आमटेंना पण भेटणार आहोत. तर पुढे तुम्ही त्यांची मुलाखत बघाल. आणि बाकी तरी काही दाखवता येणार नाही, कारण परमिशन्स नाहीत. तुम्हाला जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो. किती शांतता आहे बघा. पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज चालू आहेत. दूरवर कोणीच नाही. थोडं रस्ता सोड मित्रांनो, आम्ही दोघं राऊंड मारायला आलो. ते थोडंसं म्हटलं चला, यांचं म्हणणं आहे की पण शेतात थोडंसं फील घेऊन येऊ की शेत कसं आहे तिकडचे. आम्ही आता राऊंडला थोडंसं खाली आलो आहे, एरिया थोडा सोडून. त्यामुळे जास्त काही जाणार नाही आम्ही, कारण माहिती नाही आपल्याला कुठला एरिया आणि काय. उगाच कोणी ऑब्जेक्शन नको घ्यायला. आणि बहुतेक साग जास्त आहे इथे, बहुतेक सागाची झाडं आहेत. करता येईल आपल्याला सांगून. सकाळीच होता. कशाचं सांगून त्याचं पक्ष्यांचं आहेत ना चालू. आता आपण बोलतो आपल्या पाठोपाठ पण चालू आहेत विथ रेकॉर्ड झाले आपले. हे काय शांतता किती आहे ना. 7:10. चलो चहा नाश्ता. वेळ झाले, परत 8 वाजता त्यांचं सेशन चालू होईल. मित्रांनो, आल्या आल्या आम्हाला, जेव्हा आम्ही आलो आदल्या दिवशी, तेव्हा आम्हाला इथेच एक छोटीशी डॉक्युमेंटरी दाखवली होती की प्रकल्पाबद्दलची सर्व माहिती होती. आत्ता उत्सुकता होती की भाऊ काय बोलणार आहेत. भाऊंसोबत गप्पा गोष्टी होणार होत्या. तर त्यासाठीच सगळेजण परत पुन्हा त्याच हॉलमध्ये आम्ही जमलो होतो. बाहेरनं भरपूर डिस्टर्बन्स तुम्हाला येणार आहे, पावसाचा आवाज, फॅनचा आवाज. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, त्याबद्दल सॉरी आधीच सगळ्यांना. तेव्हा भाऊ आलेत, चला भाऊन ऐकूया आता.
येऊन घेतो येऊन लागली आमची परंपरा काय बराच वेळ परंपरा तर समाधान नाही शिक्षणाबरोबर शेती शिकवतात भाजीबरोबर आजारी पडून दवाखाना करतात कपडे मिळाले युनिफॉर्म नव्हता निदान चड्डी आणि शर्ट वगैरे दिलेले तुम्ही त्या काळात चांगलं वाटतं नवीन शिकवण्याची आपली जीवन पुढच्या वर्षी सगळे आमच्या कार्यकर्त्यांजवळ गेले आणि सगळं डबल झालं तीच सगळे नंतरच राहिले 2 वर्षानंतर मुलांना आवडायला लागला आणि पालकांना महत्त्व लक्षात ते मुलं त्यांच्या शेतीवर जाऊन त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देतो तुम्ही करता ती शेती बघा आम्ही शिकलो तुमच्याच शेतीवर उत्पन्नामध्ये फरक पडला असं कसं शेतीबद्दल त्यांना आवड निर्माण नवीन पद्धती शिकावी त्यांच्या मुलांकडून असं करता करता कार्यकर्ते मिळाले आम्हाला मराठवाड्याचे नांदेडचे जगनभाऊ आमचे नांदेडचे अजून आहे ते 50 वर्ष आजोपल्लीला एक आपला बदलतात ते जगनभाऊ जे आहेत ते रस्ते बंद व्हायचे ना 6 महिने कधीतरी महिना 2 महिन्याची सायकल मिळाली 70 किलोमीटर त्यांना थोडं सगळ्यांना थोडंसं गिल्ट होतं की आम्हाला खायला एवढाही मिळत नाही ते सायकलवर किती 2 किलो काय 2 किलो भाज्या काय पाहण्यासारखं असतं ते हेमर कसं ऐकलं आपल्याकडे आणलं माझ्याकडे लाभ होते खूप उत्साह झाले होते आणि खूप प्रमाणे वाटतं म्हणजे माणसापेक्षा चांगलं वाटतं असं मी सांगतो मग शाळेकडे घेऊ ते 200 मुलं खेळतात स्वतःवर काही शाळेला मान्यता मिळाली नाही मिळाली काय नाही मिळाली म्हणजे माहिती नाही कार्यक्रमाला 10 वर्षामध्ये मान झाली आहे मंत्री आहे शंकरराव चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री 80 झाले मंत्रालयातून मागण्यात आली त्यामुळे लक्षात मान्यता आली मग ग्रँड झाली पहिली झाली पंतप्रती शाळा आमची 80 होते एक वर्गाला पुढे मान्यता 12वीपर्यंत आमचे मुलं इथे शिकले जो प्रॉब्लेम आला मला कॉन्स्टिट्यूशन माहिती नाही नेहमी मी सांगतो की आता बरोबर 2 आदिवासी मुलं होते म्हणजे प्रायमरी इथे झाले मग आनंदवानात गेलो ठीकही इथे 12वी त्या दोघांना त्यांच्या रिझर्वेशनमध्ये त्यांना मेडिकलमधून ॲडमिशन झालं त्याला नागपूर मेडिकल तर आमच्यात दुसऱ्याला सायन मेडिकल म्हणून हा घरी आला ओपन एवढी मार्क व्हायची कॉम्प्युटर नव्हतं तेव्हा तिला खूप वाटलं खूप कमी झालं दुर्गम भाग म्हणजे आता तेवढं दुर्गम नव्हतं पण त्याला मुलं नक्षलवादी आले मराठवाड्याचे 5 होत होते शिक्षक नव्हते तेव्हा सगळी पहिले इंग्लिश होतं त्यामुळे शिकवायला आले होते क्लास म्हणून हे सगळे कार्यकर्ते चांगले मिळाले शाळा चालू होती शाळेला खर्च असं ॲडमिनिस्ट्रेशनवर होता मुलांच्या शहरामानाच्या शिक्षणात ते कॉमन फ्युचरच्या पद्धतीने आलं होते तेव्हापासून बघा घंटेवाजून त्याला सगळ्यांनी जायचं ते सगळं मी घेतली घंटेची वाट पाहत बरोबर बोल जाते समज अजूनही चालू आहे ती परंपरा जे काही असेल ते डोळे मिटून खायचं आहे आणि आमच्यावर नियम करू मी काही सांगत नाही त्याला खूप वेळा पंडित म्हणतात गेले चांगला शब्द आहे त्याला पंडित स्वयंपाकातून त्याला पंडित त्याच्याकडे पंडित नावाने फेमस आहे पंडितजी काय केलं असेल अंदाज करायचा कुठली भाजी मोठी बघण्याची मुली का वांग्याची अशा प्रकारे पहिलं झालं पाहिजे म्हणजे तक्रार करायला व्हावं नको म्हणजे आपलं काय असेल आमच्यामध्ये तक्रार करत राहायला माझ्या पोलीस नको संध्याकाळी तो नको जुन्या पिढीतले होते त्यांना असं वाटतं की पब्लिक पुढे
आजकाल कोणी पाळत नाही हिंदी पुढे असलं मोठं म्हणजे असं आहेच म्हणतो बाबा त्यांनी त्याच्याकडून बदलून घेतलं संध्याकाळ भाषण करताना भाषण काय करायचं एवढं सांगायला हरकत काय साहेब लहानपणामध्ये खूप वाढलं ते आता बांधव घेऊन आणल्यामध्ये सभासुद्धा एकदम स्पष्ट होती असं हे नशीब होतं आमचं एक मुलगा आला दुसरा मुलगा आणि प्रत्येक प्रॉब्लेम आला मुलगा आपल्याला गेला तो होता सांगा आमची एक भाग्य असेल की तो आमचा मोठा मुलगा आहे तो आमच्या इतका उद्योगात झाली मुलगी पाहिली सुरू आहे स्वतःसाठी मुलगी पाहिली नाही आईच्या मागे लागून ती डॉक्टर मुलगी शकते म्हणून मी माझ्या मॅरेज ब्युरोमध्ये रोहिणी म्हणून आहे पुण्याला त्यामध्ये नोंदवलं नाव आणि त्याच्यात ते नंबर असतात माझी मुली कसं असेल जे आवड आहे आपण तेवढे फोटो पाहिजे त्याचं नंबरचं नाव वगैरे द्यायचं मग कुठं 2 वर्षाची खूप केलं कोणीच तयार नव्हतं काही जणांचं म्हटलं की आम्ही तयार आहे मला मुलीची इच्छा नाही म्हणजे स्टुडंट दिसा तयार आहे आम्ही बरोबर असा सोडलो आम्ही त्या दिवसांनी गोव्याहून ठेवणार माझ्या मुलीची प्रोफाईल वाचला गेलो तिची इच्छा तर आम्हाला काही असं एक्साइटमेंट गोवा पुढे आता एक फोटो जाणार तर नाही कसं म्हणून तुम्ही त्या दोघांना पुण्याला पाठवा तर ती तिथून गोव्याहून पुण्याला आली पुन्हा याला माझ्याकडे पाठवा बसली गेला हा ती आली त्यांच्या दोघांचे 24 तास प्रवासामध्ये वेळेलाच गर्दी झाला म्हणतात केमिस्ट्री ती तयार झाली मग आई वडिलांना सांगितलं माझी तयारी अतिशय करण्यात आला आम्हाला फोन केला आम्ही इकडे आले सगळे तर तुला तो पाहायला तिथे 2च कंडिशन होतं इथे वीज असावी 22 वर्षांनी वीज आली होती 95 साली आपल्याकडे वीज आली हे 2003ची गोष्ट आहे पाणी असावं म्हणजे नळाला ती विहीर कुठली थोडी टाकी होती गावातलं तो पाणी आपल्या वाचून मिळत होतं त्याच्यामध्ये तिला वाटलं की डॉक्टर पण सांगितलं त्यांना कल्पना मिळाली की इथे अजूनही झोपड्यात आहे त्याच्यानंतर घरापैकी घर होतं त्यामुळे मग काही प्रॉब्लेम नव्हता मला 3 झालं म्हणून आनंदावर झालं बाबा तुम्ही सगळे जण आमच्या आनंद ते आधी मग आपल्या झोपड्यात राहिलं आधी करणारच म्हणून काही विचारायचं भाषा की गोडी भाषा आहे की मराठी भाषा आहे आदिवासी म्हणतात गोड आता किनवट तालुका माझा गोडी भाषा आदिवासी म्हणजे अर्ध वस्त्रच राहायचे तिकडे मला एक गोष्ट सांगायची इच्छा त्यांच्यातली मूळ वृत्ती कधी जागृत होते का म्हणजे स्पेशली विद्यालय प्रश्न खरं म्हणजे गैर लागूच आहे मी जिवंत आहे एक उदाहरण हो, बरोबर. जागृत झालीच नाही नाही किंवा तुम्ही म्हणजे कसा अनुभव 25-30 बिबटे पाळले आता एखाद्या ते मनात पाप आलं असतं तर मी इथे नसतो एक सेकंड पुढे आहे तिचा गोट म्हणतो आपण ती घटना घडतात ते आपण पाहतो जास्त वेळ लागत नाही धक्का मारतात त्याने इकडे आपण फ्रॅक्चर होतं पहिल्यांदा समोर आल्यावर पहिल्यांदा समोर आल्यावर मित्रांनो भाऊंसोबत भाऊ वहिनी दोन्ही बसले होते सोबत आणि खूप गप्पा गोष्टी रंगल्या सगळ्यांसोबत खूप छान त्याने त्यांचे अनुभव शेअर केले शिवाय हेमलकसाचं निर्मितीपासून आत्तापर्यंतचं जे काम चाललं आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला सर्व काही माहिती दिली आणि हे संपल्यानंतर आम्ही फोटो सेशन केलं आणि भाऊंनी आम्हाला त्यांचं पूर्ण जे प्राण्यांवरचं प्रेम आहे ते दाखवण्यासाठी घेऊन गेले फक्त परवानगी त्यांची नव्हती त्यामुळे आपण व्हिडिओ करू शकलो नाही तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागलेलो आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय भवानी जय शिवराय हो मित्रांनो आणि पुन्हा एकदा सॉरी साऊंड डिस्टर्बन्स कारण बाहेर पाऊस खूप होता त्यामुळे साऊंडमध्ये थोडंसं डिस्टर्बन्स आलेलं आहे भेटू पुढच्या व्हिडिओत बाय